तर राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण 2-3 दिवसापूर्वी इथं शेणखत टाकून घेतलं होतं. बघा, बैलगाडीचे सयान असे बारीक बारीक जे गंज केले होते थोड्या थोड्या अंतरावरती. ते सध्या आता पाण्याचं काम चालू आहे. बघा, इथं बाकी सऱ्या झालेल्या आहेत, 1-2 सऱ्या बाकी आहेत. हे एवढं पांगून झाली की लगेच आपल्याला याच्यामध्ये रोटर मारून घ्यायचं आहे, जेणेकरून पांगलेलं खत पूर्ण मातीमध्ये मिक्स होऊन जाईल. आणि आता पाऊसही जवळ आलेला आहे, दिवसही थोडे बाकी आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असेल की मेच्या शेवट लगेच शेतकऱ्याची ड्युटी चालू होऊन जाते. सगळ्यांना आता रानं नीट करण्याची गडबड असते. तर आम्ही याच्यामध्ये आता खत मिक्स करून लगेच रोटर मारून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये सरकी लागवडीचे काम चालू करायचं आहे. आता याच्यामध्ये आम्ही यावर्षी एक नवीन संकल्पना राबवतो. आमच्याकडे जवळपास शक्यतो कोणी करत नाही. तर मागच्या वर्षी आम्ही याच्यामध्ये सोयाबीन तूर होती, आता यावर्षी कापूस करतो आहे. आता दरवर्षी आम्ही ड्रिपवरती करतो, 4x1.5 वर अंतर असतं. आता यावर्षी जवळपास आम्ही 3x1 वर ट्राय करतो, जेणेकरून झाडाची संख्याही जास्त बसेल. आणि कापूस जवळपास जास्त दिवस ठेवायचा नाही, 2 ते 3 वेळेस झाल्यानंतर लगेच उपटून टाकायचं आहे. त्या हिशोबाने आम्ही अंतरही कमी करतो आहे, जेणेकरून सुरुवातीला झाडांची संख्या जास्त असल्यावर 2 हिस्ट्यामध्येच पूर्ण काम होऊन जाईल. जेव्हा बोंड पूर्ण असे परिपक्व होतील तेव्हा लगेच शेंड्या कट करायचा आहे. जेवढा माल सड झालेला आहे तेवढंच घ्यायचं आहे. नंतर झाड उपटून टाकून त्यामध्ये नंतर मग गहू वगैरे करता येईल. त्या हिशोबाने सध्या याच्यामध्ये तयारी चालू आहे. तर मित्रांनो, ही कशी जी गंजी आहे शेतकऱ्यांची पोरं नक्कीच सांगू शकतील. तर जुन्या काळात समजा एक ज्याच्या घरासमोर समजा याची गंजी राहील, त्यांचं एक चांगलं वर्चस्व व्हायचं असं मानलं जातं. आणि सध्याच्या घडीला एक लोकांच्या घरासमोर जर दिसली तर लोकांना आता लाज वाटायला लागलेली आहे. तर ही सध्याची एक सिच्युएशन आहे. तर शेतीच्या गोष्टींची लोकांना आजकाल लाज वाटत चाललेली आहे, हाच आपल्याला त्याच्यामध्ये एक अपमान आहे. तर जोपर्यंत शेतकऱ्यांचे पोरं समजा ह्या कामामध्ये उतरत नाही तोपर्यंत एक बदल घडून येणार नाही. तर त्यासाठी आपल्याला या कामामध्ये उतरणं एक भाग आहे. आणि जर तुम्ही या कामापासून जर लांब पळत राहिला तर ही सिच्युएशन अजून याच्यामध्ये बदलायला एक काळ पुरायचा नाही. तर आम्ही बघा एक आता वर्षभराची पूर्ण व्यवस्था करून ठेवलेली आहे. इकडे बघा, ह्यात एक कडब्याची गंजी आहे, पलीकडं भूसा आहे, जेणेकरून पावसाळ्यात हिवाळ्यात समजा एक चारा वैरणीची त्याच्यामध्ये एक सोय होऊन जाईल. ते बघा, जवळच आपल्या इथं एक बैलाचा समजा एक गोठा वगैरे आहे. जवळच पाण्याची सगळी व्यवस्था आहे. झाडं बघा, आपण झाडं पण भरपूर लावून ठेवलेले आहेत. हे बघा, हे इथं एक जांभळीचं झाड आहे, त्याच्या शेजारी एक आंबा आहे, सीताफळ आहे, लिंबुणी आहे. गोठ्याच्या ठिकाणी बघा पूर्ण एकदम सावली राहते, कधी पण सावली राहते. हे बघा, पूर्ण मोठं असं लिंबाचं झाड आहे, त्यामुळे इथं कधी दिवसभर असं सावली राहते. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, आमच्याकडे इथं एक हापूस आंब्याचं झाड आहे. तर याचा जवळपास आता एक आंबा भरतो जवळपास 700-800 ग्रॅम. तर हा बघा, याचे आंबे उतरले सध्या तरी 2-3 आम्ही ठेवलेले आहेत. आता हे बघा, 2 पक्षी खातात म्हणून रुमालामध्ये बांधून ठेवलेले आहेत. ते हे बघा, याची साईज जवळपास आता हे बघा, याची साईज जवळपास सध्या आता अर्धा किलोच्या जवळपास आहे. अजून याला 10-15 दिवस लागतील. तरी त्यामानाने यावर्षी खूपच कमी भेटला होता. म्हणजे जवळपास 1 वर्ष आड फुटला हा आंबा, यावर्षी खूप कमी फुटला होता. मागच्या वर्षी एवढे खूप आंबे याला जवळपास 200-250 आंबे लागले होते. यावर्षी 8 ते 10 आंबे लागले होते. पण आंबे पूर्ण साईज यांची असे जवळपास अर्धा किलोच्या समोर साईज असते. आणि हे पलीकडे बघा, तो पलीकडचा जो आहे हा वाला, तो आहे नीलम. अशा मी जवळपास भरपूर असे 4-5 व्हरायटीचे असे झाडं लावून ठेवलेले आहेत. जवळपास आपण सगळ्यांनी जवळपास आपल्या गोठा वगैरे असेल, घराशेजारी असेल, फळांचे याचे सगळ्यांचे झाड आपल्याला लावून ठेवायचे आहे, जेणेकरून पुढं भविष्यामध्ये ते आपल्याच कामाला येणार आहेत. जेवढं आपण घराशेजारी गोट्याशेजारी निसर्गरम्य वातावरण ठेवतो तेवढं आपल्या त्यासाठी एक फायद्याचं आहे.